नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहर हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. सराफ बाजारातील पोरवाल नामक सोनारानं केडगाव येथील एका महिलेला तब्बल 1,90,00,000 गंडा घातल्याची माहिती उघडकीस आली आहे. पीडित महिलेने सोन्याच्या व्यवहारात व आर्थिक मदत करणाऱ्याच्या उद्देशानं विश्वास ठेवून कोट्यवधींची रक्कम गुंतवली होती. मात्र हिमेश दिलीप पोरवाल व त्याच्या कुटुंबियांनी ही फसवणूक केली आहे. घटनेत अधिक धक्कादायक बाब म्हणजे 6 जुलै रोजी पीडित महिला पैसे मागण्यासाठी सोनाराच्या घरी स्वस्तिक चौक येथे गेली असता तिला जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. या मानसिक छळामुळे पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला असून तिला तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. फसवणूक झालेल्या महिला कविता पराळे, राहणार केडगाव यांच्या जबाबावरून 30 ऑगस्ट रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्ह्यातील आरोपी हे हिमेश दिलीप पोरवाल, प्रतीक्षा दिलीप पोरवाल, अनिता दिलीप पोरवाल, मुन्ना खंडेलवाल, यश नामक व्यक्ती, सांची नामक महिला, शुभम खंडेलवाल, हिमेश पोरवाल यांची हत्या आदी व्यक्तींच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये महिलेची फसवणूक तसेच आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारहाण करणे तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.